Hello everyone. So let's start regular exercise. We are dealing with exercise where we are using logarithm to make differentiation, right? डिफरन्शिएशनच्या प्रोसेसमध्ये जिथे इथं लॉगॅरिथमचा यूज होणार आहे तो एक्सरसाइज सध्या आपण बघतोय. मुद्दाम तुम्हाला टेक्स्टबुक ॲज वेल एज डीपीपी दोघांचं कॉम्बिनेशन करत करत आपण पुढे चाललेलो आहे. टेक्स्टबुक आपण का प्रेफर करतोय? तुमचा बोर्डचा पण स्टडी प्रॉपर झाला पाहिजे आणि नंतर जेव्हा तुम्ही त्याच कंटेंटवरती डीपीपी बघताय तेव्हा तुम्हाला समजेल की दोन्हीकडं 80 to 90% क्वेश्चनचा टाईप हा सेम आहे. जस्ट 10% डिफरंट असतो की ज्याच्यात कुठं ना कुठं तुम्हाला काही नवीन आयडियाज यूज करावे लागतात किंवा काही ठिकाणी शॉर्टकट यूज करावे लागतात. ठीक आहे. रेग्युलर माझं एक स्टेटमेंट असेल की जर तुम्ही 11-12चं टेक्स्टबुक परफेक्ट केलं स्टील यू कॅन क्रॉस 170 मार्क्स इन सीईटी, राईट? 170 is big achievement, obviously. So let's do. Okay, so exercise. We will solve some questions including prove that or show that, right? So I think first one is question number 5, right? What is given? If log of x plus y given quantity, I will not write question. Textbook सगळ्यांच्या समोर असेल किंवा पाहिजेच. Log of x plus y is equal to log of xy plus p, where p is constant. Then prove that dy by dx equal to minus y square upon x square. लास्ट लेक्चर मध्ये आपण काही क्वेश्चन मध्ये शो दॅट होता याच्या वरचा क्वेश्चन त्यात आपण शो दॅट केलं होतं. शो दॅट dy by dx equal to y upon x. त्याला सिमिलर क्वेश्चन आहे, राईट? आपला शो करायचा आहे इथे लिहितो पाहिजे मी. शो दॅट dy by dx that is equal to minus y square upon x square. याचं बेसिक फंक्शन काय असणार आहे? याचं बेसिक कन्क्लुजन असं आहे की तुम्हाला डिफरन्शिएशन तर घ्यायचं आहे त्याच्यात लॉग नको आहे. शो दॅट म्हणजे कुठेही लॉगची टर्म नाहीये. एक्स आणि वाय मध्ये फक्त वाय स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर अशा टर्म इन्क्लुडेड आहेत. त्यामुळं ती तुम्हाला प्रिकॉशन घेत घेत सॉल्व्ह करावं लागेल, राईट? आता जर तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएशन केलं तर ऑटोमॅटिक लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स. सो इझी टास्क असणार. सॉरी, त्यामुळे डायरेक्ट आपण डिफरन्शिएशन करून बघू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. सो लेट्स डू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पीचं तर काय कामच नाहीये, पी तुमचा सेपरेटच आहे, तो कॉन्स्टंट आहे. पीचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. शो दॅट मध्ये कुठेही पी नाहीये, म्हणजे त्याला आपल्याला गायब केला तरी चालणारच आहे. तो काय करावं लागेल तुम्हाला? लॉग ऑफ एक्स प्लस वाय, एक्स प्लस वायला एक्स अजून करा. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1 अपॉन एक्स मीन्स 1 अपॉन एक्स प्लस वाय अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. एक्स प्लस वायला आपण एक्स अजून केलं आणि तो प्रॉपर्टी यूज केली, राईट? काय केलेलं आपण इथं? या एक्स प्लस वायला एक्स अजून केलं. आता एक्स वायला एक्स अजून करा, देन सेम कन्सेप्ट. लॉग एक्स वाय डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. सो 1 अपॉन एक्स वाय इंटू ज्याला एक्स कन्सिडर केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा अँड पीचा डेरिव्हेटिव्ह 0. सो लेट्स सी व्हॉट वी आर गेटिंग. स्क्वेअर फंक्शन तुम्हाला मिळालं पाहिजे, त्याचं एक आपल्याला प्रिकॉशन लागणार आहे. ठीक आहे, बघत चालू आहेत आपण. सो दॅट 1 अपॉन विलाइट प्रॉपर. आणि आता परत सांगतोय, तुम्ही आता समोर बघू नका, व्हिडिओ पॉज करा, स्वतः सॉल्व्ह करा. रेग्युलर डिफरन्शिएशन आहे काल सारखे. वाय ज्याच्यात डीवाय बाय डीएक्सच्या टर्म्स असतात त्या सगळ्या लेफ्टला घ्यायच्या. ज्या टर्म्स मध्ये डीवाय बाय डीएक्स नाहीये त्या सगळ्या टर्म्स राईटला जातील आणि लास्ट स्टेज पर्यंत डीवाय बाय डीएक्स आन्सर फाइंड करा. समजा काय फायनल आन्सर आलं तर चांगली गोष्ट आहे, नाही आलं तर काय ना काय आपल्याला त्यात परत चेंजेस करावे लागतील. तो वेट करू नका की सर सॉल्व्ह करतील मग आपण बघून नंतर लिहूयात, किंवा सर सॉल्व्ह करतील मग सगळं बघूयात मग आपण लिहूयात. तसं करू नका. आता डिफरन्शिएशन इज क्लिअर कट तुम्हाला चॅप्टर कळलेलं आहे की काय काय करायचं आहे. तुम्ही इथं पुढे स्टार्ट करा सॉल्व्ह करायला. एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला काढता आला पाहिजे. एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येतोय, तुम्ही ते करा. कळलं तर केलं तर तुम्हाला कळेल की बाबा आपल्याला येते का येत नाहीये. नाही आलं तर तुम्हाला समजेल कुठे येत नाहीये. नेक्स्ट टाइम तुम्ही त्यात करेक्शन कराल, नेक्स्ट टाइम तुम्हाला ते 100% जमेल. आता पण जर तुम्ही बघितलंच नाही आपल्याला येते का नाहीये
तर म्हणजे तुम्हाला एक्झामला 100% जमणार नाही, राईट? सो डिफरन्शिएशन याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह, प्लस साइन इज इनसाइड, सो प्लस ॲज इट इज, एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1 and y derivative is dy by dx. Similarly, 1 upon xy into derivative of x into y. So x into y, it is multiplication of two terms. We have to use u into v formula, right? So u into v formula, u into v formula, first term as it is into derivative of second term plus second term as it is into derivative of first term. Now make multiplication. So here multiply this term to the 1, multiply this term to this term, multiply inside to the terms properly, and then you will get simplified. So 1 upon x plus y plus 1 upon x plus y into dy by dx, that is equal to 1 upon x मैंने आठ multiply करा, x will get cancel, 1 upon y dy by dx plus here y will get cancel, we are getting 1 upon x. बेसिक कंटेंट त्याच्यात तुमच्याकडं x ची टर्म आहे, dy by dx टर्म कंटेनिंग आहे, टेक टू द लेफ्ट साइड, here there is no dy by dx, this term will go to the right side. So what we are getting? So 1 upon x plus y dy by dx, right side left ला गया, so it is 1 upon y dy by dx, that is equal to 1 upon x already right ला आहे आणि 1 upon x plus y right ला जाणार आहे, so it will get minus 1 upon x plus y, right? मी मुद्दाम एका स्क्रीनवरती जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करतोय, वन स्ट्रोक तुमच्या समोर तो क्वेश्चन राहावा. आता मी शो दॅट काढून टाकतो, त्यात ऑलरेडी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. सो लेट्स सी व्हॉट वी आर गेटिंग. टू टेक dy by dx common, take dy by dx common from the left side, two terms we are having. What we are getting inside? 1 upon x plus y, 1 upon y, that is equal to 1 upon x minus 1 upon x plus y. So make some calculation inside the bracket. त्याचं सबट्रॅक्शन करावं लागेल, डिनॉमिनेटर सेम करा. तुमचं काय प्रिपेअर होणार आहे? y into x plus y and at numerator y minus x plus y. हे कॅल्क्युलेशन्स प्रॉपर करा. राइट साइड सेम कन्सेप्ट, x into x plus y, cross multiplication x plus y minus x. What we are getting? dy by dx into y minus y cancel, x upon y into x plus y, that is equal to x minus x cancel, y upon x into x plus y. dy by dx equal to, so obviously this term will go at right side and it will get reversed. At right side we are already having term y upon x into x plus y. ही जी टर्म राईटला गेली, so it will get reciprocal y into x plus y and divided by x. What we are getting? dy by dx is equal to, so from here x plus y will get cancelled and multiplication of numerator y into y square, x into x square. So finally we got our answer. As I told from your first lecture, जर तुम्ही प्रोसेस प्रॉपर फॉलो केली, कॅल्क्युलेशन करेक्ट तुम्ही सॉल्व्ह केले आणि फॉर्म्युले नीट यूज केले असतील, ऑटोमॅटिक आपण आन्सर पर्यंत पोहोचत गेलो. म्हणजे याच्यापासून वेगळं काहीच केलं नाहीये. स्ट्रेट फॉरवर्ड डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करत करत गेलेलो आहे. कुठलेही नवीन सबस्टिट्यूशन नाहीये, कुठेही वेगळे काही गोष्टी केलेल्या नाहीयेत. स्ट्रेट फॉरवर्ड सॉल्व्ह करत गेलात, तुम्ही 100% आन्सर पर्यंत पोहोचता, राईट? ओके, सो या टाईपचे काही क्वेश्चन तुम्हाला समोर बघायला मिळतील. तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते पॉज केलेलं असेल
आणि मग तुम्ही पुढे सॉल्व्ह करत असाल. ठीक आहे. सेकंड, if log of base 10 inside the bracket x cube minus y cube upon x cube plus y cube that is equal to 2, then show that dy by dx that is equal to minus 99x square upon 101 y square. Right? See what we can do. आता बेसिकली काय माहिती का, याचा जर आपण डायरेक्ट याचं डिफरन्शिएशन करायचंय, तर जर तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएशन करायला गेला तर काय काय तयार होणार आहे, या लॉगच्या पुढची जी टर्म आहे त्याला तुम्हाला एक्स कन्सिडर करावं लागेल. राईट. पण याचा तर बेस 10 आहे, सो बेस 10 प्रॉब्लेमॅटिक देणार. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, पण त्याला बेस लागतो ई. याचा जर इथं जर आपण चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला लावला तर त्यातनं परत तुमचे लॉग 10 टू द बेस ई ही टर्म तुमची ऍड होणार, जी तुमचा चेंज ऑफ बेसच्या फॉर्म्युल्यात असते ती. आणि जर इफ यू सी हिअर इन शो दॅट पार्ट, सो शो दॅट पार्ट मध्ये सॉरी शो दॅट या पार्ट मध्ये 99 आणि 101 हे टर्म्स बघितल्या की तुम्हाला लगेच स्ट्राईक झालं पाहिजे. राईट. 99 101 हे कुणाशी कनेक्टेड आहेत, ऑब्विसली हे 100 शी कनेक्टेड आहेत. 100 पासून 100 मायनस 1 100 प्लस 1 आणि 100चं कुठे इन्व्हॉल्वमेंट होते का ते आपल्याला बघावं लागेल. पण 100चं कनेक्शन या तुमच्या 10 बरोबर आहेच आहे. लॉगचा बेस 10 असतो तो, त्याचं 100 शी कनेक्शन आहे. मग यातनं तुम्हाला ऑटोमॅटिक त्या सगळ्या गोष्टी स्ट्राईक झाल्या पाहिजेत. सो लेट स्टार्ट. व्हॉट वी आर हॅव्हिंग, लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 2. Right? Now what we can do to the base 10? So it is logarithmic form. Convert this expression into the logarithmic form to exponential form. We have to convert given logarithmic equation into the exponential equation. एक्सपोनेन्शियल मध्ये आपण कन्वर्ट कसं करतो, परत मी दरवेळेला सांगितलं की लिहून टाकतो मी तुम्हाला. लॉग ऑफ ए टू द बेस बी हा सी असेल, त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट कसा असतो, हा बी जातो राईट साईडला, म्हणजे ए इज इक्वल टू बी रेस टू सी. लॉगॅरिथमिक फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा तुमचा काय क्रिएट होणार आहे, 10 जाणार राईट साईडला, दॅट इज 10 स्क्वेअर. हे स्ट्राईक झालं पाहिजे, 10 स्क्वेअर हा 100 असतो, म्हणून आपल्याला हे कन्वर्ट करणं गरजेचं आहे. And then next we are having x cube minus y cube and upon x cube plus y cube. ओके. आता इथनं पुढे परत एक पार्ट क्रिएट होतो. काय, याचा जर तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करायला गेलात राईट साईडला आपल्याला u अपॉन व्ही तो फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार. u अपॉन व्ही अप्लाय केला तर खाली असतो व्ही स्क्वेअर, म्हणजे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर प्रिपेअर होणार. तसं आपल्याला शो दॅट मध्ये कुठेही नाहीये. इफ दिस क्वेश्चन कम टू द युअर सीईटी क्वेश्चन एक्झाम, सीईटी एक्झामला हा क्वेश्चन आला आणि जर तुम्हाला कुठल्याही ऑप्शन मध्ये या टाईपचा ऑप्शन दिसला, इथं डिनॉमिनेटरला एक्स क्यूब प्लस वाय क्यूब स्क्वेअर आहे, तर तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएशन करू शकता. राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह तुमचा 0 असणार, इट इज कॉन्स्टंट. पण आपल्याला 100ला लूज करायचं नाहीये, कारण 100चं कनेक्शन 99 आणि 101 बरोबर आहे. म्हणजे इथं ते परत तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे शो दॅट वरून की तुमची पुढची प्रोसेस काय असणार आहे. राईट. आणि मगाचा जसा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता की आपण एक करत 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 गेलो आणि आन्सर डायरेक्ट आलं, तर इथं तसं नाहीये. तुम्हाला जे काही शो करायचं आहे त्याला बघत बघतच आपल्याला पुढे जायचंय. राईट. सो नाउ व्हॉट वी आर गेटिंग, सो बेटर वे we can make cross multiplication, right? It is your 100. Now make cross multiplication, that is x cube minus y cube is equal to 100 into x cube plus y cube, right? What we are getting, x cube minus y cube, 100 multiply inside, so 100 x cube and plus 100 y cube, right? काय करता येईल, टेक y cube to the right side or left side असे आपल्याला कन्वर्ट करावे लागतील. What we will do, x cube as it is and minus 100 x cube, that is equal to 100 y cube and plus y cube, right? We'll erase this. Now you got what we have to do. I will rub this also. You are having question in your textbook. Okay, so now what we are having,
Now we got x cube minus 100x cube. 1 minus 100, that is minus 99x cube, is equal to 100y cube plus y cube. 100 plus 1, 101y cube. आता तुम्ही क्वेश्चन मध्ये बघा काय तुम्हाला शो करायचंय. 99x² म्हणजे तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. 101y क्यूब पर्यंत आपण जाऊ शकतो. काहीच प्रॉब्लेम नाहीये, राईट. सो आपल्याला हा नंबर एक पाहिजे 99 अपॉन 101. सो याला मी थोडंसं रिव्हर्स लिहितो आता. 101y क्यूब is equal to minus 99x cube, so that 101 will go to the right side, then we will get our right simplification. So minus 99 upon 101 into x cube, right. आता इथं तुम्हाला ते बघावं लागेल की आपल्याला डायरेक्ट डिफरन्शिएशन करायचं आहे का मग y क्यूबला y मध्ये कन्वर्ट करायचंय की आपल्याला इथं क्यूब रूट घ्यायचंय का, हे आपल्याला डिसाइड करावं लागेल. पण क्यूब रूट घेऊन चालणार नाही, कारण 99 आणि 101चं काही क्यूब रूट निघत नाही. नुसतं y क्यूब इक्वल टू x क्यूब असेल तर आपण क्यूब रूट घेऊ शकतो. सो बेटर वे वी विल मेक नाउ डिफरन्शिएशन. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y क्यूब डेरिव्हेटिव्ह x क्यूबचा किती असतो, y रेस टू n फॉर्म्युला, x रेस टू n फॉर्म्युला, 3 into y square, and again derivative of y is dy by dx, minus 99 upon 101. It is your constant value. It will get remain same. Derivative of x cube is 3x square, similar to y cube. Y cube is 3y square, but derivative of y is dy by dx. It is additional term. See what we are getting now. Now dy by dx is equal to minus 99 minus 99 upon 101 into 3x square into this term 3y square will go to the right side and it will get divided by 3y square. So finally we are getting the dy by dx is equal to 3 and 3 will get cancelled, minus 99x square upon 101y square. See properly, we got our answer. राईट. सो शो दॅट मध्ये तो तुम्हाला एक थोडंसं सोपं असतं की आन्सर तुमच्या समोर असतं, तिथपर्यंत फक्त तुम्हाला प्रोसेस फॉलो करायची, प्रोसेस स्ट्राईक झाली पाहिजे. हेच ऑप्शन मध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये जर 99 आणि 101 दिसलं तर हा प्रोसेस फॉलो करायचा आहे. 99 आणि 10 काही नसेल, नुसते एक्स वायच्या टर्म्स असतील तर तुम्हाला इथं सांगितल्याप्रमाणे इथनं पुढं इथं दिसते तुम्हाला, इथनं पुढं जर तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर राईट साईडचा 100चा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाणार आणि लेफ्ट साईडला तुम्हाला त्यातनं वेगवेगळे आन्सर्स मिळत जातील, राईट. नुसतं एक्स आणि वाय मध्ये तुमचे ऑप्शन्स असतील तर 100 आहे म्हणून आपण तिथं 100ला इंट्रोड्यूस केलं, कारण त्या टाइप मध्ये आपल्याला तिथं आन्सर दिसत होतं. ओके, सो लेट्स सी. त्यातलं एक पाचवं करून बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5. इफ साइन इनवर्स x raised to 5 minus y raised to 5 upon x raised to 5 upon y raised to 5 is equal to pi by 6, then show that dy by dx that is equal to x raised to 4 upon 3 into y raised to 4. बऱ्यापैकी आजचा सारखाच क्वेश्चन आहे. आता याच्यात बघा रेग्युलर टर्म्स आहेत एक्स आणि वायच्या. साइन इनवर्सचं कुठेही कन्सेप्ट नाहीये. मेन साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला काय असतो डेरिव्हेटिव्हचा, 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. देर इज नो टर्म कंटेनिंग स्क्वेअर रूट इन युअर शो दॅट, और ऑप्शन मध्ये कुठेही तुमचा स्क्वेअर रूट नसेल तर डायरेक्ट तुम्हाला साइन इनवर्सचा बेसिक फॉर्म्युला लावायचा नाहीये, त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. सो वी विल मेक सिम्प्लिफाईड क्वेश्चन फर्स्ट. एक्स रेस टू 5 y रेस टू 5 x raised to 5 y raised to 5 pi by 6. It is given, so we can convert to the x raised to 5 minus y raised to 5 upon x raised to 5 plus y raised to 5 is equal to sin pi by 6, right. So what is sin pi by 6? Pi by 6 is 30 degree, that is equal to 1 by 2 x raised to 5, that is equal to 1 by 2. आता 1/2 चा इन्व्हॉल्वमेंट आहे का नाही ते आपल्याला चेक केलं पाहिजे. 1/2 चं कुठे इन्व्हॉल्वमेंट नाहीये, किंवा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1/2 इंटू समथिंग येणार, किंवा 1/2 -1 3/2 5/2
असं कुठेही त्याच्यात नाहीये. मग त्याला तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएशन करू शकता. राईट? डायरेक्ट डिफरन्शिएशन केलं तरी पण चालेल. समजा डायरेक्ट डिफरन्शिएशन करून नाही जमलं, तर मग तुम्हाला काय करावं लागणार त्या केसमध्ये? त्या केसमध्ये तुम्हाला मग मगासारखं क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. त्यातनं मग तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. सो आपण आधी क्रॉस मल्टिप्लाय करून बघूयात. मगाच्या टाइप प्रमाणे होते का बघूयात. सेकंड सुद्धा आपण ट्राय करूयात. काय काय त्यातनं होतंय. So now make cross multiplication. So 2 into x raised to 5 minus y raised to 5 and 1 into x raised to 5 plus y raised to 5. 2 into x raised to 5, 2 into y raised to 5, x raised to 5 plus y raised to 5. So 2 into x raised to 5 minus x raised to 5, y raised to 5 plus 2y raised to 5. Right? So next, I will erase this. Now see what we are getting. X raised to 5 is equal to 3 into y raised to 5. आता शोध्यात मध्ये काय काय आपल्याकडे शोध्यात मध्ये x आणि 1/3 असाच तुम्हाला क्वेश्चन दिसतोय. याला परत सिम्प्लिफाय करूया आपण. 3 into y raised to 5 x raised to 5. So y raised to 5 is equal to 1/3 into x raised to 5. X raised to 4 y raised to 4 आपल्याला ऑलरेडी पाहिजेच आहे. To make differentiation with respect to x. Y raised to 5 use formula x raised to n, x raised to 4 similar. So 5 into y raised to 5 minus 1 into derivative of y is dy by dx. 1/3 as it is. 5 into x raised to 5 minus 1, x raised to n formula. So dy by dx is equal to 5/3 x raised to 4 into 1/5 into y raised to 4. Right? Dy by dx is equal to 5 cancel. So x raised to 4 upon 3 into y raised to 4. So see what we are getting? Yes, so it is our final answer. So same to same process आहे. मगाशी फक्त आपल्याकडं लॉग होता, इथं साइन इनवर्स आहे. बाकी त्यात डिफरन्स काहीही नाही. ठीक आहे. आता थोडंसं आपण मगासारखं करून बघूयात, जस्ट प्रॅक्टिस म्हणून. तुम्हाला काय सांगितलेलं इथं यांचं संपलंय आपलं. आपण जे बोललेलो की समजा इथून डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय न करता डायरेक्ट डिफरन्शिएशन केलं तर काय होऊ शकतंय. ठीक आहे. या स्टेपला मी पुढे घेतो. x raised to 5 minus y raised to 5. तुम्ही म्हणाल कशासाठी पाहिजे. असं नाहीये. समजा तो पण डिफरन्शिएशनचाच पार्ट आहे. समजा कोणी ही प्रोसेस फॉलो केली, त्याला स्ट्राईकच नाही झालं, तर तो कुठपर्यंत पोहोचतो त्याला बघूयात आपण. हे आपल्याला मिळालंय. x raised to 5 y raised to 5 मायनस 1/100 नाही आता आपल्याकडे 1/2 आहे. 100 मगाशी होता. 1/2. ठीक आहे. सपोज इथंच तुम्ही डिफरन्शिएशन केलं तर काय मिळते बघूयात आपण. इज इक्वल टू एक्स. लेफ्ट साईडला तुम्हाला काय करावं लागेल. लेफ्ट साईडला तुम्हाला u अपॉन v फॉर्म्युला लावायचा आहे. u अपॉन v फॉर्म्युला राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे. ठीक आहे. खाली किती असतो x raised to 5 प्लस y raised to 5 स्क्वेअर. आणि या टाइपला घाबरायचं नाही, कारण छोटे डिनॉमिनेटर क्रॉस करून तो 0च होणार आहे. राईट साईडला 0 असेल तर. आता वरती काय येणार. डिनॉमिनेटर ॲज इट इज into derivative of numerator, right, minus numerator as it is into derivative of denominator. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 क्रिएट होईल तिथं डिनॉमिनेटर. सो काय काय मिळते बघा आता आपल्याला. x raised to 5 प्लस y raised to 5 into आता x raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 into x raised to 4 minus y raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 into y raised to 4 into dy by dx. सो म्हणून थोडंसं कॉम्प्लिकेटेड टर्म होत जातात. सो इज इक्वल टू x raised to 5 minus y raised to 5. सॉरी इथं प्लस आहे. डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटर. सो हा -5 आहे आणि इंटू आता डेरिव्हेटिव्ह किती येणार. 5 into x raised to 4 प्लस 5 into y raised to 4 into dy by dx. अशी टर्म तयार होणार आहे. तर तुम्ही त्याला आता इनसाइड मल्टिप्लाय केले आता हे करत बसायला नको. या दोन टर्मनी या दोन टर्मना मल्टिप्लाय करायचंय. त्यातनं 4 टर्म्स तयार होणार. या दोन टर्म्स मधनं सगळ्यांना मल्टिप्लाय करत बसला तर 4 टर्म्स तयार होतील. थोडंसं क्वेश्चन तो लेंदी होणार.
पण कुठल्या तरी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. का पुढे गेलो, ऍटलीस्ट तुम्हाला ही स्टेप तरी ही आपली वन स्टॉप तर क्लिअरच आहे. यू अपॉन व्ही चा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके, सो लेट्स सी नेक्स्ट वन. आपल्याला पुढच्या पार्टकडे जायचंय तरी पण आपण याला करूयात क्लिअर. कारण हा एक वेगळा पार्ट दिसतोय. व्ही आय आय y इक्वल टू अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos x प्लस डॉट 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 अप टू इन्फिनिटी. आता शो दॅट काय ते नंतर बघूयात. हा क्वेश्चन सीईटीला सुद्धा थोडासा हॉट फेवरेट असतो किंवा जेई मेनला ते 1-2 वेळा विचारला गेलेला आहे, एकदा विचारला गेलेला आहे या टाईपचा क्वेश्चन अर्ली बेसिसमध्ये. सो म्हणजे जेव्हा ए ट्रिपल असायची मग जेई मेन मध्ये कन्वर्ट झाली, या टाईपचे क्वेश्चन तेव्हा हॉट फेवरेट होते या टाईपचे. त्यात परत वेगवेगळे बरेच क्वेश्चन असतात. क्वेश्चन मी नंतर तुम्हाला प्रोव्हाइड करीन. पण याला आपण काय करणार, cos x प्लस 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 अंडर रूट, प्रत्येक वेळेला अंडर रूट पुढे वाढत जाणार आहे आणि नॉन स्टॉप आहे, राईट, कुठे थांबणार नाहीये. माझ्या तुम्ही काय करू शकता, आता ही जी व्हॅल्यू आहे कुठली, पहिला अंडर रूट cos x आहे याला विसरून टाका. ठीक आहे. इथून ही जी पुढची टर्म आहे, ही जी टर्म आहे याला आपण काय म्हणू शकतो सांगा. म्हणजे तिथं फक्त रीड करा, रूट cos x प्लस रूट cos x प्लस रूट cos x प्लस रूट cos x डॉट 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 डॉट. म्हणजे हा आपला ऍक्च्युली वायच आहे. इन्फिनिटी असल्यामुळं इन्फायनाइट नंबर ऑफ टर्म्स आहेत, त्यातली एक टर्म फक्त जर तुम्ही बाजूला केली तरी पण पुढे इन्फायनाइट टर्म्स राहणारच आहेत. त्याला काही फरक पडत नाही. इन्फिनिटी म्हणजे नॉन लिमिट. मग आपण याला काय करू शकतो, याला तुम्ही असं लिहू शकता सिम्प्लिफिकेशन मध्ये, y इक्वल टू अंडर रूट, पहिल्या cos x ला मी तसंच लिहिणार प्लस, आणि जे पिंक कलर मध्ये दिसते त्याला मी y लिहिणार. बरोबर आहे का. पिंक कलर मध्ये दिसते तेच तुमची y ची व्हॅल्यू आहे. नीट तुम्ही क्वेश्चन बघितला तर रूट cos x प्लस रूट cos x प्लस रूट cot x प्लस रूट cos x अप टू डॉट 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 इन्फिनिटी. ठीक आहे, हे क्लिअर झालं आपल्याला. आता हा क्वेश्चन झाला सिम्प्लिफाईड. आता शो दॅट मध्ये बघा काय पाहिजे, अंडर रूट मध्ये जर टर्म्स असतील तर डायरेक्ट डिफरन्शिएशन करणार आपण. स्क्वेअर रूटची टर्म नसेल तुमच्या ऑप्शन मध्ये एमसीक्यू मध्ये किंवा शो दॅट मध्ये नसेल तर आपल्याला स्क्वेअर करावं लागेल दोन्हीकडं. मग स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आणि मग ऑप्शन मध्ये किंवा आन्सर मध्ये तुमचं स्क्वेअर रूट येणार नाही. तो आपल्याला विचारल्याप्रमाणे साइन एक्सचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, ते कॉस एक्स मुळे येणारच आहे आणि कुठेही स्क्वेअर रूटची टर्म नाहीये. काय करूया आपण, स्क्वेअर करा दोन्हीकडं. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड, मी तुम्हाला फार सिंपल वेज मध्ये सांगतोय. थॉट तुम्ही कॉपी करा, क्वेश्चन कॉपी मग तुम्ही कुठल्याही या टाईपचा क्वेश्चन नंतर करू शकाल. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड वाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड म्हणजे एक्झामला बसल्यानंतर दोन्हीकडच्या साइडच्या मुलांनी स्क्वेअर केल्यावर आपण स्क्वेअर करायचं असं नाहीये. ठीक आहे ना. y square equal to cos x plus cos y. Now make differentiation with respect to x. Y square, derivative of y square is 2y. Derivative of y is dy by dx. That is equal to cos x derivative is minus sin x plus y derivative is dy by dx. एवढं तर तुम्हाला एकदम क्लिअर आहे या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो आता पुढे काय मिळणार आहे आपल्याला बघा पटापट. dy by dx टर्म्स गॅदर करा. 2y into dy by dx minus dy by dx. This term will go to the left side, right side, minus sin x as it is. So take dy by dx common from the left side. 2y minus 1 is equal to minus sin x. So now we are getting dy by dx is equal to minus sin x upon 2y minus 1. हे तुम्हाला एमसीक्यू आलं तर कुठं ना कुठे याचा एमसीक्यू तुम्हाला ऑप्शन मध्ये बघायला मिळेल. आणि डायरेक्ट आलं तर तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय. शो दॅटची पण याला काही गरज नाहीये. आपल्याला काय विचारलं, शो दॅट म्हणजे साइन एक्स अपॉन, ठीक आहे, फक्त डिनॉमिनेटर रिव्हर्स करा. आता dy बाय dx इक्वल टू न्यूमरेटर साइन एक्स ऍज इट इज बिकॉज ऑफ मायनस साइन ऑफ न्यूमरेटर. डिनॉमिनेटरला का मायनस साइनला डिनॉमिनेटर रिव्हर्स होणार, 1 मायनस 2y. राईट. ठीक आहे. अच्छा, व्ही आय आय सेमच क्वेश्चन आहे. तुम्ही याचा पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल याच टाईप मध्ये. पटकन तो तुम्हाला सॉल्व्ह होईल. अच्छा, आय एक्स पण क्लिअरली सेम टू सेम आहे. आय एक्स हिंट देतो आय एक्स ला. y इक्वल टू
एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स असे किती एक्स तुम्ही लिहा, असे इन्फायनाइट टर्म्स ऑफ एक्स आहेत वरती 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 नॉनस्टॉप. आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढला होता एक्स एस टू एक्स एस टू एक्स आठवते का बघा. आपण डिफरन्शिएशन काढले, 2 वेळा लॉग घेतला होता आपण, ते सगळं मोठे क्वेश्चन सॉल्व्ह केलेला राईट. त्यात 1 किंवा 2 लेक्चर तुमचं ते बिफोर असेल, पण हे नॉन स्टॉप आहेत. परत सेम कन्सेप्ट, त्यातल्या एकाला बाहेर काढा, पहिल्या एक्सला बाहेर ठेवा, आणि हा जो पुढचा पार्ट आहे या एक्स पासूनचा इथून इथपर्यंत, हा तुमचा ओरिजिनल क्वेश्चनच आहे. पिंक पिंक कलरचा पार्ट रीड करा, एक्स एस टू एक्स एस टू एक्स एस टू एक्स अप टू इन्फिनिटी, मग तोच तुमचा मेन क्वेश्चन आहे. या सगळ्याला आपण काय म्हणू शकतो, या सगळ्याला आपण वाय म्हणू शकतो. इट इज युअर ओरिजिनल क्वेश्चन. वाय इज इक्वल टू एक्स रेस टू वाय. हा तुमचा क्वेश्चन सिम्प्लिफाईड झाला. मग इथनं तुम्हाला डिफरन्शिएशन करावं लागेल, पण लगेच काय झालं डिफरन्शिएशन निघणार नाही. का निघणार नाही, कारण याचा जेव्हा तुम्ही डिफरन्शिएशन काढायला जाल तेव्हा इट इज विच फॉर्मॅट, व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल. So if variable is to variable format is there, then compulsory we have to use logarithm part. So take log of both side for the same. Log of both side आहे, take log from the both side नाहीये. इथं बऱ्याच असतं LHS RHS, लेफ्ट हँड साइडला बघा एक्झामला, राईट हँड साइडला बघा कोण काय लिहितंय, किंवा मग फ्रंटला बघा बॅकला बघा. तो रेग्युलर जोक तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, कमी असा जरा फार असू नका, पुढचं पटापट सॉल्व्ह करा. So log y is equal to log of x raised to y, right? So log y is equal to y ला पुढे घ्या multiplication ला, y into log x. Now make differentiation with respect to x. Log y derivative 1 upon y, y derivative dy by dx. राईट साइड या टाइपच्या फॉर्मॅट मध्ये राईट साइडला u into v तयार होत असतो दरवेळेला. फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म plus second term as it is into derivative of first term, right? So next, now dy by dx चा लेफ्ट ला घ्या, 1 upon y dy by dx minus log x dy by dx is equal to y upon x. Take dy by dx common, 1 upon y minus log x, that is equal to y upon x, dy by dx into, make subtraction inside the brackets. So what we will get, denominator should be y, so 1 minus y into log x. Okay, so dy by dx is equal to y upon x into left side चा bracket right side ला जाणार, so त्याला रेसिप्रोकल करावं लागेल. वाय खाली नाही आला का, ठीक आहे, शो दॅट आहे का याच्यात, शो दॅट आहे, ठीक आहे बरोबर आहे. मला वाटलं वाय कॅन्सल होईल. सो वी आर गेटिंग प्रॉपर आन्सर, वाय इंटू वाय वाय स्क्वेअर. ठीक आहे, एक्स पण आपल्याला मिळालेला आहे 1 मायनस, काय गडबडले का बघावं लागेल. आपल्याला काय मिळालंय, एक्स इंटू 1 मायनस वाय लॉग एक्स मिळालाय. याला थोडस बघून घ्या काय नक्की झालंय. ठीक आहे ना, प्रोसेस तर तुम्हाला समजली, कुठे गडबडले बघा, का मग टेक्स्टबुक मध्ये चुकलेलं आहे का मग माझं चुकलेलं आहे. जे प्रॉपर थिंकिंग करतील त्यांना माझी चूक सापडेल, माझी चूक नसेल तर टेक्स्टबुक मधलं शो दॅटचं गडबडलं असेल. सॉल्व्ह करा, काय काय ते बघा, मी 2 मिनिटात बघतो. y into log x, so first term as it 1 upon x log x dy by dx, so 1 upon y dy by dx minus log x dy by dx equal to y upon x. ठीक है, इतना करेक्ट है. So 1 upon y minus log x, y upon x, y into log x, y is equal to x raised to y. So बरोबर आहे, log y चं कसं इन्व्हायरमेंट येणार, लॉग वाय काय येणार आहे, लॉग वाय म्हणजे हा पुढे येणार मल्टिप्लिकेशनला, वाय 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 इंटू लॉग एक्स. यातला लॉग वाय ची व्हॅल्यू तुम्हाला लॉग वाय आला पाहिजे, वाय इंटू लॉग एक्स. ठीक आहे, मिळाले आन्सर आपल्याला, माझा आन्सर पण करेक्टच आहे.
म्हणजे शो दॅट असल्यामुळं मगासारखंच आता सिम्प्लिफिकेशन बघायच्यात काय करायचंय. एखाद्याला वाटेल की एवढं कसं काय चुकलं, तर काही चुकलेलं नाहीये, सगळे आन्सर करेक्ट आहे आपलं. शो दॅटचं असल्यामुळं तेच आपल्याला पाहिजे, यासाठी बघायला पाहिजे होतं मला. क्वेश्चन मध्ये मिस्टेक्स तर मला कुठंच दिसली नाही. आता बघा काय करता येईल तुम्हाला इथं. इथं मी लिहितो. आता हा तुमचा क्वेश्चन मध्ये बघा, शो दॅट मध्ये न्यूमेटरचा वाय स्क्वेअर मॅच झालाय, ही टर्म तुमची मॅच झालेली आहे. ठीक आहे, वाय स्क्वेअर ओके, वाय स्क्वेअर मॅच झालाय, हा एक्स मॅच झालाय, हा 1 मॅच झालाय. लॉग वाय आणि वाय लॉग एक्स हे दोन्ही सेम आले पाहिजेत. लॉग वाय आपण मेन क्वेश्चन वरून काढूयात. मेन क्वेश्चन काय आहे आपल्याकडं, वी आर हॅव्हिंग वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स टू डॉट डॉट डॉट. मग इथंच लॉग घेऊन बघा, लॉग वाय किती मिळणार आहे, लॉग ऑफ लेफ्ट साइड इक्वल टू लॉग ऑफ राईट साइड, राईट. आता लॉग ऑफ ए रेस टू बी, तो फॉर्म्युला अप्लाय केला, तुम्हाला लॉग वाय किती मिळणार, पॉवर सगळी इथं खाली येणार आणि एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स हा खाली येणार इंटू लॉग एक्स ऍज इट इज राहील, राईट. तुमचा लॉग वाय काय क्रिएट झाला, आता एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स आहे, तो तुमचा वाय आहे ओरिजिनल क्वेश्चन. या ठिकाणी तुम्ही वाय लिहू शकता आणि मग तुमचा लॉग एक्स क्रिएट झाला. लॉग वाय आणि वाय लॉग एक्स या दोन्ही टर्म सेमच आहेत. ही टर्म तुम्हाला इथं लिहायची आहे, वाय लॉग एक्सच्या ठिकाणी लिहायचंय, वाय लॉग एक्सच्या ठिकाणी लिहायचंय तुम्हाला नुसता लॉग वाय. मग तो तुमचा शो दॅट आहे त्याच्यावर तुमचा आन्सर मॅच करणार आहे, राईट. आता बोर्डचा क्वेश्चन होता म्हणून आपल्याला थोडासा आन्सर पर्यंत काही करून जायचंच होतं, म्हणून आपल्याला हे उपद्व्याप करायला लागले. एंट्रन्सचा क्वेश्चन असेल तर तुमचं लक डिपेंड, तुम्ही इथपर्यंत पोहोचला डिरेक्टली आणि हेच आन्सर असेल तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल, आणि जर असा आन्सर नसेल तर इथपर्यंत जायला काय करायचंय ते मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, सो डोंट वरी. ठीक आहे, तर बऱ्यापैकी हा पार्ट पास झाला. मी तुम्हाला बराच टाइम या कंटेंट वरती देत आहे, कारण ते पण सांगून झाले बऱ्याचदा की जेवढं तुम्ही डिफरन्शिएशन क्लिअर कराल तेवढं पुढे तुमच्या सगळ्या गोष्टी इझी करत जाणार आहेत. पुढचा पार्ट बघूयात आपण. नेक्स्ट कन्सेप्ट, डिफरन्शिएशन ऑफ पॅरामेट्रिक इक्वेशन्स किंवा फंक्शन्स. पॅरामेट्रिक फंक्शन्स, पॅरामीटर्स ऑलरेडी आपण 11th मध्ये काही कन्सेप्ट मध्ये बघितले होते. पॅरामीटर्स किंवा पोलार फॉर्म असं म्हणलं तरी चालेल. पॅरामीटर्स म्हणजे काय असतात, आर असतो, थिटा असतो, किंवा दुसरे व्हेरिएबल्स घ्यायचे. दिलेले व्हेरिएबल्स वेगळे असतात आणि त्याला अनदर व्हेरिएबल्स मध्ये एक्सप्रेस करायचं. गिव्हन इक्वेशन इन टू द अनदर व्हेरिएबल्स, याला म्हणतो आपण पॅरामीटर्स. काही आपण तिथं पॅरामीटर यूज करत असतो, त्या टाईपचे क्वेश्चन. त्याला मी फार मोठी थेरी सांगण्यापेक्षा स्मॉल तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवणार, त्यातनं तुम्हाला एकदम क्लिअर कट समजेल. आतापर्यंत तुमचं काय होतं, आपला मेन फंक्शन होता y इक्वल टू एफ ऑफ एक्स, असा फंक्शन असायचा. त्याचा तुम्ही रेग्युलर डिफरन्शिएशन करत होता. लेफ्ट साईडला y होता, राईट साईडला एक्सच्या सगळ्या तुमचे टर्म्स होते. आता तुमचं काय असणार आहे, तुमचा जो y असेल तो दुसऱ्या पॅरामीटर मध्ये असेल, म्हणजे y हा तुमचा फंक्शन असेल समजा थिटाचा, या टाईप मध्ये, आणि एक्स सुद्धा फंक्शन देतात तुम्हाला थिटा मध्ये. लक्षात येते का बघा, इथं लिहितो मी ऍज अ थेरी म्हण, if y is equal to f of theta and x is equal to f of theta, वेगवेगळे. फॉर एक्झाम्पल y इक्वल टू साइन थिटा, x इज इक्वल टू कॉस थिटा. म्हणून म्हणले एक्झाम्पल दिलं की ते लगेच समजतं. y इक्वल टू साइन एक्स हा कन्सेप्ट आला तर तो रेग्युलर तुम्ही सॉल्व्ह करू शकता इझिली, बरोबर आहे का नाही. रेग्युलर इक्वेशन असतो y इक्वल टू साइन एक्स, y इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन, माझा डेरिव्हेटिव्ह किती असतो, dy बाय dx कॉस एक्स. वन स्टेप आपल्याला मिळाले. आता तुमचं असं असेल y इक्वल टू साइन थिटा अँड एक्स इक्वल टू कॉस थिटा, किंवा कुठेही थिटा मधलं काही असेल, लॉग थिटा असेल, थिटा स्क्वेअर असेल, थिटाच पाहिजे असं काय नाहीये. इथं यू असेल, व्ही असेल, कुठलंही तुम्ही व्हेरिएबल यूज करा, टी असेल जे आपण जनरली वापरतो. जर तुम्ही कोनिक सेक्शन तुमचं झालेलं आहे, त्यात तुम्हाला पॅराबोला झाला होता,
पॅराबोलामध्ये तुम्हाला आठवते बघा, पॅराबोलाचं इक्वेशन असतं y² इक्वल टू 4ax. त्यात तुम्ही पॅरामेट्रिक इक्वेशन बघितले. याचं पॅरामेट्रिक इक्वेशन काय असतो? y and x. y is equal to 80 square, x is equal to 280. असं तुमचा तो काहीतरी असतो. सॉरी, x is equal to 80 square आणि y equal to 280. x equal to 80 square आणि y equal to 280. राईट? तसे तुमचे पॅरामीटर्स होते. जेव्हा तुम्ही इलिप्स मध्ये जायचा किंवा सर्कलचं इक्वेशन काय होतं तुमचं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. याचं पॅरामेट्रिक इक्वेशन होतं. काय होतं याचं पॅरामेट्रिक इक्वेशन? मग ते तुम्हाला पटापट स्ट्राईक झालं पाहिजे, तर तुम्ही पुढे जात जात पुढच्या गोष्टी करू शकता. ठीक आहे? या गोष्टी तुमच्या झाल्या पाहिजेत. जसं एक्स आर कॉस थिटा किंवा आर साइन थिटा इज इक्वल टू आर स्क्वेअर, या टाईपचे क्वेश्चन तुमच्या तिथं जमत होते. आठवते का बघा? पॅरामेट्रिक इक्वेशन काय होतं तुमचे? एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू आर साइन थिटा. राईट? हे तुम्हाला तिथं स्ट्राईक होत होतं. बरोबर आहे का? किंवा आरच्या ठिकाणी तुम्ही ए लिहायचा, रेडियस. एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा, वाय इक्वल टू ए साइन थिटा. पॅरामेट्रिक इक्वेशन. हेच तुम्ही इलिप्स मध्ये गेला, इलिप्स किंवा हायपरबोला मध्ये, त्यात पण तुमचे ते वेगळे बनत होते. त्यात तुमचा होता एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. हा तुमचा होता इलिप्स. याचं पॅरामेट्रिक इक्वेशन काय होतं? एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा आणि वाय इक्वल टू बी साइन थिटा. बरोबर आहे का बघा? इथं बरेच दिवस शिकवलं पण नाहीये तो चॅप्टर, तरी पण मला ते आठवते पटापट. हे तुम्हाला पटापट सगळं स्ट्राईक झालं पाहिजे, तर तुम्ही त्यावेळेला त्या चॅप्टरचा परफेक्ट स्टडी केलेला आहे. ते विचारलं की दरवेळी मी फॉर्म्युले बघतो, मग तुम्ही मला विचारा, असं केलं तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फार प्रॉब्लेमॅटिक जातील. राईट? म्हणजे तुम्हाला मी पॅरामेट्रिकचं जे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे आधी, त्याला मी तुम्हाला कन्सर्न केलंय. झालंय ना? आता नाही म्हणू नका म्हणजे ठीक आहे, नाहीतर मग आता हे ऑलरेडी झालेलं असणार आहे, कारण तुमचं फोनिक सेक्शन चॅप्टर झालेला आहे. आता घेऊन सुद्धा जर तुम्हाला आठवत नसेल, तर मग ते झालेलं आहे असंच समजा. कारण तेव्हाच जर तुम्हाला आता आठवत नसेल, तर मग आत्ता घेतलेलं सुद्धा परत नंतर आठवणारच नाहीये. ठीक आहे ना? सांगितलेलं कळलं असेल. आता तुम्ही याचं डिफरन्शिएशन आपण कसं घेणार? याचं तुम्ही डिफरन्शिएशन घेणार विथ रिस्पेक्ट टू थिटा, कारण तो थिटा व्हेरिएबल आहे. याचं मग तुम्ही डिफरन्शिएशन घेणार विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग यातनं तुम्हाला काय मिळणार? जसं वायचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स डीवाय बाय डी एक्स असतो, इथं तुमचा डीवाय बाय डी थिटा येणार. इथून तुम्हाला डीएक्स बाय डी थिटा मिळणार आहे. यातनं काहीतरी एक आन्सर मिळेल, यातनं एक काहीतरी आन्सर मिळणार. पण आपल्याला पाहिजे डीवाय बाय डी एक्सच. क्वेश्चन तोच असतो, फाइंड डीवाय बाय डी एक्स. वायला थिटा मध्ये दिलेला असतो, थिटा इज पॅरामीटर किंवा टी असेल, कुठलेही व्हेरिएबल असेल, आणि मग त्याला तुम्हाला एक्सप्रेस करायचं असेल, तर मग डीवाय बाय डी एक्सचा फॉर्म्युला तुम्ही काय यूज करणार? डीवाय बाय डी थिटा अँड अपॉन डी एक्स बाय डी थिटा. ऑब्विसली वरती डी थिटाने डिवाइड केले, खाली पण डी थिटाने डिवाइड केलं, हा तुमचा इथं फॉर्म्युला क्रिएट होतो. म्हणजे हा जो डीवाय बाय डी थिटा आहे तो इथं प्लेस करणार, डीएक्स बाय डी थिटा तुम्ही इथं प्लेस करा, तुमचा आन्सर क्रिएट झालं. राईट? फार फंडामेंटल्सनी जात नाहीये, एकदम सिंपल वेने मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे? याचं एक्झाम्पल घेतलं ते तुम्हाला अजून पटकन स्ट्राईक होईल. फॉर एक्झाम्पल मी आता सांगितल्याप्रमाणे y इक्वल टू साइन थिटा अँड x इक्वल टू कॉस थिटा. राईट? व्हॉट इज आज? आपला डीवाय बाय डी एक्स विचारलेला आहे. मग त्याला पण काय काय करणार आहे बघा, आत्ताच्या कन्सेप्ट प्रमाणे y इक्वल टू साइन थिटा याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, याला डिफरन्शिएशन करणार आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा. राईट? ज्याचं फंक्शन असेल त्याचा आपल्याला रिस्पेक्ट करावा लागणार. ठीक आहे ना? आपण बऱ्याचशा फंक्शनला जात असतो, तर त्यांचा रिस्पेक्ट केला तरच तुम्हाला जेवायला मिळणार, तर त्या फंक्शन मध्ये मग जेवायला मिळणार नाही. ठीक आहे? त्याच प्रकारे ज्याचं फंक्शन आहे, थिटाचं फंक्शन आहे, तर त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू, सॉरी, डीवाय बाय डी थिटा इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा इज कॉस थिटा. ठीक आहे? प्रॅक्टिकल एक्झाम्पल दिले की लगेच समजतं आपल्याला, आणि त्यात खायचं एक्झाम्पल असेल तर अजून लवकर समजतं. y इक्वल टू साइन थिटा, x इक्वल टू कॉस थिटा. याचं पण डिफरन्शिएशन करावं लागेल तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू थिटा. dx बाय डी थिटा, याचं डिफरन्शिएशन काय झालं? कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह किती असणार? मायनस साइन थिटा. जसा साइन एक्सचा कॉस एक्स असतो, कॉस एक्सचा मायनस साइन एक्स असतो.
आता बेसिक फॉर्म्युला यूज करा. विच फॉर्म्युला वी आर हॅव्हिंग? dy बाय dx इज इक्वल टू वरती d थिटाने डिवाइड करा, खाली पण d थिटाने डिवाइड करा. dy बाय d थिटा किती तुमच्याकडे? कॉस थिटा. dx बाय d थिटा किती आहे? मायनस साइन थिटा. काय तयार झालं? आन्सर इज मायनस कॉट थिटा. राईट? म्हणजे एक्स ला थिटा मध्ये दिले, वाय ला थिटा मध्ये दिलेलं आहे आणि dy बाय dx पण तुमचा थिटा मध्येच मिळालेला आहे. So it is called as differentiation of parametric function. राईट? जसं दिसतंय तसं ॲज इट इज तुम्ही लिहून घ्या आणि प्रॉपर एक्झाम्पल लिहून घेतलं तरी चालेल. एकदम सिंपल वे आहे. पॉज करा, नीट बघा काय काय करायचं आहे. dy बाय जो काय असेल विथ रिस्पेक्ट टू त्याचं तुम्हाला डिफरन्शिएशन घ्यायचंय. जेव्हा आपण क्लासरूम मध्ये असतो तर कुठलेही फंक्शन तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू गांधी सर करावं लागणार. सो कुठल्याही फॅकल्टीचा पण तुम्हाला रिस्पेक्ट करावाच लागतो. ठीक आहे. पुढचा जोक होता. ऐकत हसत बसू नका, पटापट लिहून घ्या. तुम्ही लिहून घेताय म्हणून थोडंसं मी कमेंट पास केली. ठीक आहे. सो एवढ्या एका कन्सेप्ट वरती तुमचा पूर्ण एक्सरसाइज डिपेंड आहे. सो लेट स्टार्ट. एक्सरसाइज x.1 find dy by dx. So first question, x is equal to at square and y is equal to 2at. बघा आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, लगेच तो कन्सेप्ट आला इथं पहिल्याच क्वेश्चन मध्ये. हा तुमचा पॅराबोलाचा पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. पॅराबोलाचं पॅरामेट्रिक इक्वेशन x इज इक्वल टू एटी स्क्वेअर, y इक्वल टू 280. ते लगेच स्ट्राईक झालं पाहिजे. त्याचं इथे काही काम नाही पॅराबोलाचं, तरी पण तो स्ट्राईक झाला पाहिजे. त्याचं डिफरन्शिएशन करायचंय. परत आपण क्वेश्चन लिहूया तिथं. व्हॉट वी आर हॅव्हिंग? वी आर हॅव्हिंग x इज इक्वल टू एटी स्क्वेअर. याचं डिफरन्शिएशन करा. कुणाचा रिस्पेक्ट करावा लागेल तुम्हाला? विथ रिस्पेक्ट टू टी. टीचं फंक्शन आहे तुमचं हे. टी मध्ये तुम्हाला पॅरामीटर दिलेलं आहे. ए काय कॉन्स्टंट असणार आहे. राईट? सो एक्स इज इक्वल टू एटी स्क्वेअर, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी. सो एक्स चा डेरिव्हेटिव्ह झाला dx बाय dt. त्याचा मग dx बाय d थिटा होता. सो एटी स्क्वेअर, ए इज कॉन्स्टंट ऍज इट इज. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t. जसा एक्स स्क्वेअरचा 2x असतो तसा टी स्क्वेअरचा 2t. व्हॉट वी गॉट? dx बाय dt is equal to 2at. ठीक है. नेक्स्ट, नाउ y is equal to 280. Differentiation with respect to t. What we are getting? dy by dt is equal to 2a into 2a is constant. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी किती असणार आहे? 1. जसं x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो विथ रिस्पेक्ट टू x, the derivative of t is 1 with respect to t. What we got? dy by dt is equal to 2a. Right? The final step. Now we have आपलं नेहमीच we have, we know 11th स्टँडर्ड मधलं. ते पण मी तुम्हाला सांगितले की नसेल तर माझं नाव लिहा, गांधी सर नोट्स किंवा मग LHS नोट्स, RHS नोट्स. कुणाचं बघून लिहित असाल त्याचं नाव टाका, त्याचं नोट्स. कुणाचं तरी माहिती असलं पाहिजे. सो वी हॅव, व्हॉट वी हॅव? dy by dx is equal to, or we know. So dy by dt येणार आता and dx by dt, कारण dt च्या टर्म्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू अवेलेबल आहेत. So dy by dt is 2a, dx by dt is 2at. So dy by dx किती मिळालं आपल्याला इथं? 1/t. इट इज युअर आन्सर. राईट? पॉज करा, न बघता लिहून घ्या पटापट. यातला आता कॉट आणि कोसेक तुम्ही करा, सेम टाईपचा क्वेश्चन आहे. यातला मी आता थर्ड करतो. थोडासा अंडर रूटच्या टर्म्स आहेत. एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. राईट? पटापट सॉल्व्ह करूयात आपण. एक्स इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. पहिल्यांदा त्याच्याकडे कुणाचं फंक्शन आहे? इट इज फंक्शन इन एम. एम इज पॅरामीटर. तो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम. क्वेश्चन जर कन्फ्युजिंग असेल किंवा कॉम्प्लिकेटेड असेल तर त्याला सिम्प्लिफाय होतंय का बघायचं आधी. सिम्प्लिफाय क्वेश्चन होतोय का? फार कॉम्प्लिकेटेड असेल तर. आता रेग्युलर आहे, फार काय याच्यात कॉम्प्लिकेशन नाही आहेत, पण पुढे जात जात कधी कधी परत इनव्हर्स घुसून जातो. जिथे इथे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री येणार आहे
ते तुम्हाला आधी क्वेश्चन सिम्प्लिफाय होते का ते बघायचंय किंवा काय सबस्टिट्यूशन आहे का ते बघायचंय, जे तुम्ही इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीच्या आपण एक्सरसाइज मध्ये बघितलेलं आहे. ओके, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू m dx upon dm is equal to consider term inside the square root as a m, जसं आपण x कन्सिडर करतो. ठीक आहे, इथे काय नाही तुमचं डिफरन्शिएशन अंडर रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ज्याला आपण एक्स कन्सिडर केले म्हणजेच एम कन्सिडर केले. राईट, त्याचा आन्सर किती येणार आहे 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ए स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज 0 and plus m square is 2m, जसं x square चा 2x असतो तसा. फायनली 2m upon under root that is a square plus m square. क्लियर आहे का बघा. then y, now we are having y equal to log of a square plus m square. now differentiation here with respect to m, so dy by dm that is equal to लॉगच्या पुढच्या टर्मला सगळ्याला एक्स कन्सिडर करा, या सगळ्याला तुम्हाला एक्स कन्सिडर करा. एक्स कन्सिडर म्हणजे एम कन्सिडर करायचंय. व्हॉट वी आर गेटिंग, लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स, सो 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. व्हॉट वी आर गेटिंग 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज 0, एम स्क्वेअर इज 2m. वी गॉट 2m upon a square plus m square, right? So finally we know dy by dx फाइंड करायचं आहे. dm आपल्याकडे आहे, dy upon dm and divided by dx upon dm. just put both values here. dy by dm is 2m upon a square plus m square divided by 2m upon under root a square plus m square. राईट, आता 2m कॅन्सल होणार आहे किंवा ते करून दाखवतो मी. 2m upon a square plus m square इज न्यूमरेटर, डिनॉमिनेटरला वरती घेऊन जावा, त्याला शीर्षासन करायला हवा. सो a square plus m square upon 2m, so 2m कॅन्सल, अंडर रूट a square plus m square अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. मग फायनल आन्सर किती येणार आहे, अंडर रूटच्या आतमध्ये एक्स आहे असं समजा, रूट एक्स अपॉन एक्स. रूट एक्स अपॉन एक्स किती असतो 1 अपॉन रूट एक्स असतो. आता तुम्ही लिहू शकता 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. दॅट इज युअर आन्सर ऑफ dy बाय dx. हे बघा कसं केलेलं आहे. इथला हा 2 घ्यायचा राहिला, 2 तर गेलाय. ठीक आहे, सो इट इज अवर आन्सर. dy by dx 2x 1 अपॉन इथं 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 राहिलंय. तुम्ही सांगत नाही कसं सांगतो तुम्ही. इथे जो आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 2 इंटू रूट एक्स. हा एक 2 सगळीकडे घुसला पाहिजे. हा 2, मग हा 2 कॅन्सल होईल आणि मग इथे येताना हा 2 बघा ते कसं कसं होतंय. dx बाय dm तुमचा कुठे होता, इथं खाली होता आणि इथे ऍक्च्युली हा 2 नाहीच आहे. म्हणजे इथं हा 2 नाहीये, इथं वरती तुमचा 2 आला पाहिजे फायनल आन्सर मध्ये. ठीक आहे, 2 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ठीक आहे, इनवर्सचा क्वेश्चन मला दिसतोच आहे, तो मला करायचा होता त्या टाईपचा क्वेश्चन एक. वी आय एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 2t upon 1 plus t square and y equal to sec inverse under root
1 plus t square. Cos इनवर्स 2t upon 1 plus t square sec इनवर्स अंडर रूट 1 plus t square. ऍक्च्युली याला आपण सेपरेट सॉल्व्ह केलं आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये. हे तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे. एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. कॉस इनवर्स आला, पुढे थोडीशी मोठी टर्म आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही अप्लाय केलं तर 1 अपॉन अंडर रूट मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. पण आता इथं कॉस इनवर्सच्या आतमध्ये बऱ्याच टर्म्स आहेत. 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. त्याला स्क्वेअर रूट मध्ये घ्यायचं, त्याला स्क्वेअर करायचा, परत त्याच्या डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लाय करायचं. इट विल गेट लेंथी प्रोसेस. वी हॅव टू मेक क्वेश्चन सिम्प्लिफाईड. तो परत सेमच काय, याच्याकडे बघून तुम्हाला फॉर्म्युला स्ट्राईक झाला पाहिजे. कुठला ट्रिग्नोमेट्री मधला आहे का. 2t आणि 1 प्लस टी स्क्वेअर कुठला असतो का बघा. 2 टॅन थिटा मधला असतो. 2 टॅन थिटा आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. लगेच पुट करून बघायचं. t इज इक्वल टू टॅन थिटा. राईट. काय मिळालं. एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे का बघा. हा कशाचा फॉर्म्युला आहे. कॉस इनवर्स 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. कन्फ्यूज होऊ नका. 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. याच टाईप मधला 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा तुमचा टॅन 2 थिटाचा असतो. राईट. या दोघांपेक्षा थोडासा वेगळा कॉस 2 थिटा तुमचा काय असतो. 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. हे 3 फॉर्म्युले तुमच्या डोक्यात कंपल्सरी स्टोअरच पाहिजेत. तर तुम्हाला लगेच त्या गोष्टी स्ट्राईक होतील. हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला एक नंतरचा जो इंटिग्रेशन चॅप्टर आहे त्यात परत हे 3 फॉर्म्युले तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लागणार आहेत. तर ते तुमच्या डोक्यात कंपल्सरी पाहिजेत. फिट. राईट. सो आता हा या टाईपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेत. कॉस इनवर्स आहे आणि इनसाइड इज साइन. तो आतल्या साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करा. कॉस इनवर्स cos theta is sin theta is cos 90 minus theta. Sin theta is cos 90 minus theta. So x equal to cos inverse cancel, pi by 2 minus 2 theta. Right. Now what we are getting? So we are getting x is equal to pi by 2 minus, आता थिटाची व्हॅल्यू टाकावी लागेल 2 थिटा. 2 इंटू थिटा किती असणार आहे. याच्यावरून तुम्हाला थिटा मिळेल. लिहितो पाहिजे मी. आपण पुट केल्यावर लगेच त्याला सॉल्व्ह करायचो बघा. आठवते का बघा. याच्यावरून तुमचा थिटा किती असणार आहे. थिटा इज इक्वल टू टॅन जाणार लेफ्ट साइडला. दॅट इज टॅन इनवर्स टी. इथे तुम्हाला टॅन इनवर्स टी पुट करावं लागेल इन्स्टेड ऑफ दिस थिटा. थिटा तुमचा झाला टॅन इनवर्स टी. कारण तुम्हाला डिफरन्शिएशन एक्स तुम्हाला टी मध्ये दिलेला आहे. मेन क्वेश्चन एक्स तुम्हाला टी दिलेला आहे. तुम्हाला डिफरन्शिएशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टी. मग तुमचा राईट साइडला टी असेल तर तुम्ही त्याला डिफरन्शिएशन करू शकता विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे. व्हॉट वी आर गेटिंग. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी. एक्स चा डेरिव्हेटिव्ह dx by dt. pi by 2 derivative is 0 minus 2 into tan inverse t similar as tan inverse x. 1 upon 1 plus x square. Right. t square आहे. मी x square बोललो कारण बेसिक फॉर्म्युला बोललो तुम्हाला. x च्या ठिकाणी फक्त t आहे. So finally dx by dt is minus 2 upon 1 plus t square. It is your first part. dx by dt मिळालेला आहे. सिमिलर फेज मध्ये तुम्हाला dy by dt काढावं लागेल. ओके. सो लेट्स सी. तर y लागूयात. y इक्वल टू सेक इनवर्स अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर फॉर्म्युला कुठला असतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर. लगेच स्ट्राईक झाला पाहिजे. इथं पण सेम. पुट t इज इक्वल टू टॅन थिटा. सेमच कन्सेप्ट. मग त्याला लगेच चेंज करून टाकूया. जसं मगाशी आपण नंतर केलं होतं. थिटा तुमचा असणार आहे टॅन इनवर्स टी की जो नंतर आपल्याला यूज करायचा आहे. व्हॉट वी आर गेटिंग. y इक्वल टू सेक इनवर्स अपॉन 1 प्लस टी म्हणजे तुमचा टॅन स्क्वेअर थिटा आहे. मी इथं लिहितो आता. आपल्याला काय मिळालं. सेक इनवर्स अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर इज सेक स्क्वेअर. सो सेक स्क्वेअर थिटा. y इक्वल टू
sec inverse sec theta, राईट. अंडर रूट अँड स्क्वेअर कॅन्सल. इथे काय चेंज करायची गरज नाही. सेक अँड सेक इनवर्स कॅन्सल. थिटा मिळाला. फायनली वाय किती मिळणार आहे. पुट ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ थिटा. ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ थिटा इज tan inverse t. tan inverse t. Now make differentiation with respect to t. So dy by dt that is equal to tan inverse x प्रमाणेच किती येणार आहे डेरिव्हेटिव्ह tan inverse t चा 1/1 plus t square. बरोबर आहे का बघा. राईट. फायनली काय मिळते आपल्याला इथं. लास्ट स्टेप तुम्हाला कंप्लीट करायची. थांबू नका. आता मी काय लिहितोय बघत. पटापट तुम्ही सॉल्व्ह करा. dy by dx तुम्ही फाइंड करा. पॉज करा पटकन. ओके. सो सॉल्व्ह करून झाला असेल. पुढचं आपण करूयात. म्हणजे मला आता पाहिजे dy by dx इज इक्वल टू dy by dt अपॉन dx by dt. dy by dt कुठे गेला आपला. dy by dt आहे 1/1 plus t square. राईट. नीटली तुम्ही थोडस 1/1 plus t square. dx by dt कुठे गेलं. -2/1 plus t square. Both denominators are same. It will get cancelled. So my answer is 1/-2. 1/-2 means -1/2. So probably it will be the answer. ओके. तो बऱ्यापैकी पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल की याच्यात तुम्हाला काय काय करायचं आहे. या टाईप मधले क्वेश्चन्स पटापट सॉल्व्ह करा. यातले तुम्हाला बरेच क्वेश्चन सॉल्व्ह होतील. पुढे जात काही शोधाचे क्वेश्चन मला दिसत आहेत आणि ते तुम्हाला सॉल्व्ह होतील 100%. क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 तिथपर्यंत तुम्ही करू शकता. सगळीकडे पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत. काय काय क्वेश्चन्स दिसतानाच मोठे दिसत आहेत पण शो दॅट असल्यामुळं पुढे पुढेच तुम्हाला स्ट्राईक होत जाईल. परत त्यातले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहे. राईट. सो बी केअरफुल. पटापट त्याला सॉल्व्ह करा. कुठेही तुमचा वेळ घालवू नका. डोंट वेस्ट युअर सिंगल मिनिट. राईट. फ्रॉम युअर सेल्फ स्टडी टाइम. बऱ्याच जण लगेच सुस्त सिंगल मिनिट वाया घालवू नका. म्हणजे काय. जो तुमचा सेल्फ स्टडीचा सिंगल मिनिट आहे तो तुम्ही अजिबात वाया घालवू नका. लेक्चर संपल्या लगेच टेक्स्टबुक समोर ठेवाच. राहिलेले क्वेश्चन पटापट सॉल्व्ह करा 1 तासासाठी. काय डाऊट असलं डाऊट ग्रुपवरती शेअर करा. तुमचा आजचा पाठ संपला. बट एका पाठोपाठ लेक्चर बघू नका. ठीक आहे ना. एक लेक्चर बघा आणि त्याचा सगळा स्टडी करा आणि देन सेकंड लेक्चर देन थर्ड लेक्चर. ओके. सो कंप्लीट इट. वी विल मीट इन टू द नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. चलो बाय. असताय ना. असायलाच पाहिजे.